तन्मय भाईचे व्लॉग बघा भरपूर मेहनत करते, कारण की पूर्ण अड्ड्यामध्ये फिरते. जी गोष्ट आम्ही दाखवत नाही ना ती तो नक्कीच दाखवतो. सो नक्कीच त्याच्या चॅनलला पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा. एकदम चांगला अड्डा आहे आजचा. श्रीराम मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. मी गौरी पाड्याचा. माझं नाव तर महाराष्ट्र मराठ्याच्या आधी की जय. तर भाई फॉर्च्युनरच्या मैदानाला सज्ज झालो आम्ही सर्व, आणि आत्ता पब्लिक वाढले कालपासून. या साईडला माझं नाही, इकडं सागरदा आलेला आहे, लाल्याना आलेला आहे, इकडं सचिनदा आहे आणि सचिनदाचे 2 मित्र. भाई सगळं नाना बना, नाना फुल टकाटक बुट्टा बिट्टा घालून नाना तर भाई मस्त आता चकाचक रेडी झालं आम्ही सगळे. मी तर बुट्टा बिट्टा घालून फुल राडा. बघू उद्या काय माझ्या मागच लागले भाई, चावल बिवल काही समज नाही. चला पक्का टाइम झाला, पक्का टाइमपास केला. फायनली आता 7:30 वाजता निघल्या आता. अड्ड्यान काय माहिती किती गर्दी असेल ना किती नाही. जाम ट्रॅफिक असेल जाम. आता पहिले अड्ड्यान पोहोचलं मग हो का हालचाल ना काय नाही. बाबा भुंगा झाले, भुंगा 555. शिडीला चाललोय पायी पायी, शिडीला चाललोय पायी पायी. तर भाई 1 किलोमीटर मागे गाडी लावली आणि चाललोय चालत, कारण की तिकडं गाडी नेली ना पार्किंगला पण जागा नसेल आणि निघतानीला आधा होतो, त्याच्यामुळे मागेच लावले गाडी. आणि इकडं बघा आमचा घाटी माणूस. चाल ना. पोचलो मस्त अड्ड्यान, आणि आता गट झाल्या वाटतं, काय माहिती किती गट झाली ना किती नाही. इकडे स्क्रीन लावली हो, सुटल्या गाड्या सुटल्या. फायनल झालं इथं भेटायचं आम्हाला. इथं पण कोणी किती पण मिरवा. दिसतात ना बघा कसा का. मथुरला शोधत होतो आणि लगेच भेटला, टाइम पण लागला ना. तर आलोय. तर पहिला आपल्या दोरलीचा हारण्या बघू शकता. बघा एखादा महिला किती जण आरण्याला बघितला. आणि आता इकडं कॉकटेल आहे, कॉकटेल सुंदर. आपण पहिले बैला बघू मस्त सगळे आणि मग गड बघायला जाऊ. बघू शकता मान भारत केसरी मत्तर. मोठे ब्लॉगर आलेले आहेत भाई. मिनी ब्लॉग तर फुल फॉर्मला असताना काय बोलतोस मग कवा मस्त. आम्ही सकाळचे तरी
4 वाजेपर्यंत पोहोचलो. 2 तास छोटी झोप मगली. तसं मी तर झोपतोच गाडीन. नाही तर सूरजला झोपायला चान्स नाही भेटत. सूरज गाडी चालवतो ना पूर्ण रात्रभर. कोण कोण आला तुम्ही? मी आले, सूरज आले, अजून काव्या मधुराज आले, दीपू मुंडे आले ना, बाकी मित्र आहेत. पूर्ण आमची गँग आले यावेळेला. नेहमीच गँगच येते, यावेळेला पण गँग आले. सो आता एक एक करून नंदी बघू. मथुर तर आपण बघितलं, आता पुष्पराजला बघू. पूर्ण अड्डा फिरू ना. तन्मय भाईची व्लॉग बघा, भरपूर मेहनत करते कारण की पूर्ण अड्ड्यामध्ये फिरते. जी गोष्ट आम्ही दाखवत नाही ना, ती तो नक्कीच दाखवतो. सो नक्कीच त्याची चॅनलला पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा. मुंबईची यवन जोडी 6:00. आणि भाई आता मथुर पण बघितला आणि आता मथुरचा बघू पैरा पुष्पराज कसा आहे बघा. इकडे मुलाखत पहिला शुभम दादा बघू शकता. गौरवदा काय बोलशील आजच्या अड्ड्यामध्ये? निवांत एकदम चांगला अड्डा आहे आजचा. मथुरचा कुठला गट काय सांगशील? आहे राचलाय जरा. चालेल चालेल. गुपित आहे का? फक्त गाड्याला लक्ष ठेव. इकडे 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 भाई कॉकटेल आणि संजय आहे भाई. मस्त पाहिजे एक नंबर. बिचारा मैब्याची गाडी सुटून आली. सुरुवात झाली आणि आता आल्या समोर शर्ती बघायला. कॉकटेल आणि सर्जा गेले खाली आणि पिस्टन गेले, अजून गुंगा गेले. बरीच मोठी मोठी बैल. तर ह्यो पूर्ण 10चा लॉट बघू आपण समोरून अख्खा आणि पूर्ण कव्हर करायचा प्रयत्न करू.
आणि सर्जा सुटली गाडी. भाई मैदा परत चालला, काय विषय काही समजत नाही. केव्हा आले तुम्ही? सकाळी आला. कुठलं? हा का बैला आणल्या का बघायला आल्या? मथुराला मथुर आले मथुर.
असं वैतागलं ना आई सोपं सांगतो, जाम वैतागलं, जाम जाम. कुठं काय चालू आहे, काय कुठला गट, कुठला काय आदत दुसरा, बाबा 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 असं वैतागलं ना आई सोपं सांगतो. आणि हे पण सकाळपासून जेव्हा मथुर निघलेलं तेव्हाच भेटला, त्यानंतर हे पण नाही भेटत. आई साईडला जाऊन झोपलेलो ना, वैतागला. फायनली पप्पा भाई भेटला आणि आता जरा ज्यूस वगैरे पिऊ. शप्पा मला तर असं व्हायचं, मी ब्लॉग काय शूट केलं ना काय मला काही समजत ना भाई. आता येऊ भेटले म्हणून मला थोडीशी एनर्जी आली आणि मी ब्लॉग चालू केले. आता बघू आता पुढे कसा ब्लॉग मला काय मी असं मला वाटतं सेमी आणि फायनल बाबा 4-10 कम से कम ना 10-15 किलोमीटर अख्खा गोल सेंट्रल भाई कुठं चालू आहे ना. कुत्र्यांच्या शर्ती, परत अजून वेगळ्या शर्ती बैलांच्या, परत या शर्ती बाबा मला काही समजत नाही. मी हैराण झालो, हैराण सुपत वैताग आले. कालचा दिवस आजचा दिवस खराब तर नाही बोलता येणार. आजचा दिवस ही पब्लिक ही धूल येऊन भाई जाम दिवसातून भेटलो. जनरलचा फेरा सुटणार आहे. 4 ते 5 किलोमीटर चा संग्राम असणार आहे भाई. मला माहित नाही हो खेळ कसा आहे कसा नाही, पण एक साथ महिला सुटणार आहे. डीजे मला काय बोलता येणार नाही, मांडल्या नका माहित नाही का. विशाल गोदडे गाड्या कोणीही सोडू नये. काय बोल आता जनरल पहिलं मागे घेतले आणि आता घोडा गाडी बोलता पण अरे तोपर्यंत गाडी सुटत नाही. घोडा गाडी तुमची गाडी हलवा, गाडी सोडत नाही, गाडी सोडत नाहीत ना. गाडी तू बोलव गाड्या सोडायला खाली उतरा सगळे. हा तू करे हॅलो खाली उतरा, खाली उतरा. उन्हे असं सहकार्य करावे. घोडा गाडी बॅटरी चालणार नाही. ही पक्की मोठी आता होतं तेव्हा बी काय होईल समजणार नाही.
आणि आता वेगाचा शेवट सरजा. लाडक्या बहिणींचा फेरा, लाडकी बहीण योजना. तर म्हणजे आता मांडल्यान गाड्या इकडे बघू शकता या साईडला जरा सामान सुटतील. आणि काका काय बोलतं लेडीज ड्रायव्हर असणार लाडक्या बहिणी. बघू आता कसा, मी तर पहिल्यांदा बघतो. गाड्या मांडल्या आणि खरंच सगळ्या पोरी बसल्या, इतक्या गाडीनं पोरी बसल्या. बघू आता कशा आकलतात गाड्या. बापू रेडी आहे. एक सुटल्या. सगळं गट वगैरे झाला. आता सेमी आणि फायनल काय 7 वाजले ना 7 या होतं मला वाटतं 9 वाजता 9. आता मजा सेमी आणि फायनल बघायला. बादल गट क्रमांक 54 मध्ये एकच गाडी पळाली होती. आज त्या मालकांच्या 54 मध्ये पळाली गाडी कोणाची आहे ती? विकास सर वाट बघत होत ते आलेले आहेत साहेब. पब्लिक का ऐकणार नाही का. जाम आराम भेटले बाईला जाम आराम भेटले. कुछ तो होगा 100%.